अगं अक्षरा, तुला माहित आहे का, आपण 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करतो. पण आपली ही राज्यघटना नक्की तयार कशी झाली? हो दुर्गा, हा प्रवास खूप मोठा आणि रंजक आहे. भारताची राज्यघटना एका रात्रीत तयार झालेली नाही. ती तयार करण्यासाठी एक संविधान सभा स्थापना करण्यात आली. संविधान सभा म्हणजे नक्की काय? बघ, 1947 रोजी जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं हे निश्चित झालं, तेव्हा देशाचा कारभार कसा चालवावा यासाठी एक नियम पुस्तिका हवी होती. सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. बापरे, म्हणजे स्वातंत्र्य आधीच हे काम सुरू झालं होतं. तर मग याचे अध्यक्ष कोण होते? सुरुवातीला डॉक्टर सच्चिदानंद सिंह हंगामी होते, पण नंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली. पण महत्त्वाचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हो, आपण तर त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारही म्हणतो. अगदी बरोबर. ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी जगातील देशांच्या राज्यकारभाराचा अभ्यास केला होता. त्यांनी आपल्या भारताला साजेसा असा मसुदा तयार केला. पण हे काम पूर्ण व्हायला किती वेळ लागला असेल? हे काम पूर्ण व्हायला 2 वर्ष 11 महिने व 18 दिवस लागले. 29 नोव्हेंबर 1949 रोजी ते काम संविधान स्वीकारले गेले. मग 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन का साजरा करतात? जरी 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले असले तरी 26 जानेवारी 1949 रोजी संविधानाची अंमलबजावणी झाली. त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने आपला भारत देश प्रजासत्ताक झाला. धन्यवाद अक्षरा. मला आज आपल्या संविधानाबद्दल खूप महत्त्वाची माहिती मिळाली.